आता माझ्या पिल्लूचं बारसं कमी आणि मेहंदी प्रोग्राम मला जास्त वाटायला लागलाय, कारण मी आहे ना कालपासून फक्त मेहंदीच काढतीये. एका हातावर, परत दुसऱ्या हातावर, परत अर्ध्या हातावर आणि आता पूर्ण हातावर. आता माझं कधी उरकतंय ते उरकतंय, पण तोपर्यंत माझ्या मम्मीने नंबर लावून घेतला, कारण तुला खूप वेळ लागेल आणि मी माझं करून घेते बाई असं म्हणून आहे ना तिने पण आता मेहंदी काढायला सुरुवात केली होती. आता आजी म्हणून तिला सुद्धा नटायला मुरडायला भरपूर आवडतं बरं का. त्यानंतर बॅक साईडला माझी थोडीशी परत एकदा मेहंदी राहिली होती, ती मी काढत बसली होते. तोपर्यंत मम्मी एवढा सगळा कढीपत्ता घेऊन आली होती. आता जवळच झाड असल्यामुळे ना एवढा सगळा आणला होता आणि तो लागणारच होता. आणि माझं ऐन मुमेंटला आहे ना मला असं काहीतरी असतं की लास्ट मुमेंटला मला आठवलं की माझा ब्लाऊज फिटिंग नाहीये, त्यामुळे ते परत एकदा मला करायला जावं लागलं. आणि जाताना जराशे फ्रूट्स सुद्धा घेतले होते, कारण आलिशा दीदीच्या घरीच जायचं होतं आणि तिची मुलं आजारी होती. आता त्यांना भेटले, त्यानंतर माझं काम करून आले. आता आल्यानंतर मात्र आमचा डेकोरेशनचा अचानक प्लॅन चेंज झाला. आता डेकोरेशन तर सगळं बाहेरूनच होतं, पण फक्त आम्हाला नेम रिव्हील आमच्या पद्धतीने हवं होतं. आम्ही तेच इकडे करत बसलो होतो. आता इकडे ना माझे भाऊ आणि त्याचे मित्र सगळेजण मिळून एकाच कामाला लागले होते, कारण ना हे आम्हाला आत्ताच्या आत्ता पूर्ण करायचं होतं. आणि हो, एकाही कामाला हात न लावता मात्र आकाश एवढे दमून गेले होते. आता ह्या सगळ्यांचं जे चाललंय ते चालू दे, आपण मात्र स्किन केअर करायचं, कारण उद्या कार्यक्रम आहे ना, आपल्याला छान तर दिसायचंच आहे. त्यामुळे हा मास्क मी लावला होता. चला बाय.